विषारी कप सिरपमुळे 22 मुलांचा मृत्यूस कारणीभूत असलेल्या कोल्ड्रिप कंपनीच्या मालकाला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील विषारी कप सिरप कोल्ड्रिपमुळे 22 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या प्रकरणी कंपनीच्या मालकाला म्हणजे जी रंगनाथन यांना चेन्नईमध्ये अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे. रंगनाथन यांनी न्यायालयात दावा केला की ते अनेक वर्षांच्या पासून कोणतीही समस्या न घेता कप सिरप तयार करत आहेत. मात्र पोलिसांनी रंगनाथन यांच्यावरती विषारी पदार्थांचा वापर करून नियमभंग केल्याचा आरोप केलेला आहे. विषारी कप सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोजच्या धोकादायक प्रमाणाचा शोध लागल्यामुळे यावर अनेक राज्यांच्या मध्ये बंदी घालण्यात आली आहे. छिंदवाडा पोलीस पथकाने उत्पादन प्रक्रिया, वितरण, पुरवठादार आणि वैद्यकीय प्रतिनिधी यांची चौकशी सुद्धा आता सुरू केलेली आहे. त्यांनी आरोपीच्या जवळील पुरावे जप्त करून पुढील तपासासाठी तयारी देखील केली. पोलीस अधिकारी अजय पांडे यांनी सांगितलं, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागवण्यात आली. आम्ही सखोल तपास देखील करत आहोत. सरकार आणि पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे या विषारी उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकरणांची पुनरावृत्ती होऊ नये.